आमदार चंद्रकांत पाटील यांचे मुक्ताईनगर तालुक्यात वाळू तस्करांचा सुळसुळाट। नमस्कार, आपण पाहत आहात पोलीस राऊंड न्यूज आणि आताची बातमी जळगाव जिल्ह्याच्या मुक्ताईनगर तालुक्यातील पिंपरी नांदू येथील तापी नदी पात्रातून जेसीबी मशीनच्या सहाय्याने सुरू असलेल्या बेकायदेशीर वाळू उत्खननाविषयी आहे। याबाबत सविस्तर वृत्त असं की महाराष्ट्र राज्यात महसूल विभागाच्या अधिकृत परवानगीशिवाय प्रतिबंधित ठिकाणावरून अगर नदीतून वाळू गौण खनिज उत्खनन करणे तसेच महसूल विभागाची रॉयल्टी अदा केल्याशिवाय वाहतूक करणे हा नियमाने गुन्हा असून बेकायदेशीर कृत्य ठरते। असं असताना सुद्धा भाजप सेना पक्षाचे एकत्रित सरकार असलेल्या महाराष्ट्र राज्य विधानसभेचे सभासद आमदार चंद्रकांत पाटील यांचे स्थानिक मुक्ताईनगर तालुक्यातील पिंपरी नांदू येथील तापी नदी पात्रातून आणि नदी किनाऱ्यालगत जेसीबी मशीनच्या साहाय्याने मोठे मोठे खड्डे खोदून पाण्यातील बेसुमार वाळूचे गाळणी बसवलेल्या ट्रॅक्टरच्या साहाय्याने दररोज हजारो ब्रास वाळू अवैध उपसा केला जात आहे। रात्रंदिवस सुरू असलेले उत्खनन करणाऱ्या तस्करांच्या डोक्यावर एका आमदाराचा हात असल्याची जोरदार चर्चा आहे। पिंपरी नांदू गावाजवळ नायगाव रोड वरील वीटभट्टी जवळून नायगाव आणि पिंपरी नांदू मार्गे अवैध पद्धतीने रात्रंदिवस वाळू वाहतूक सुरू असल्याचा प्रकार समोर आला। यावरून वाळू चोरीच्या या बेकायदेशीर व्यवसायात एवढ्या मोठ्या प्रमाणात तीन जेसीबी मशीनचा वापर करून निडरपणे वाळू चोरी करणाऱ्यांच्या डोक्यावर कुणाचा हात आहे हा प्रश्न निर्माण झाला असून आमदार चंद्रकांत पाटील यांच्या स्थानिक मतदारसंघात सुरू असलेल्या वाळू तस्करांच्या खेळात आमदार पाटील काय भूमिका घेतात याकडे तालुक्यातील इज्जतदार जनतेचं लक्ष लागलं आहे। पोलीस राऊंड न्यूजचे मुख्य संपादक शेखर सोनवणे यांच्यासह उपसंपादक योगेश नाथ यांचा रिपोर्ट मुक्ताईनगर जळगाव।